अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। जय जय रघुवीर समर्थ, श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊ आपण या निरूपणास सुरुवात करूया। मायबाप सज्जनांचं स्वागत आहे। आज आपण राधा नामामध्ये काही शक्ती आहे ना। राध राध नाम म्हटल्यानंतर, राधे राधे नाम म्हटल्यानंतर आपल्या जीवनामध्ये आहे ना कोणता बदल होतो, लगेच बदल होतो की नंतर बदल होतो, या सर्व प्रश्नांची उत्तरे आहेत ना आज आपण या निरूपणामध्ये देणार आहोत। म्हणजे आपण पाहतो की आपल्या जीवनामध्ये एक शक्ती आहे ना, ती म्हणजे नामस्मरण। आणि या नामस्मरणामध्ये कधीकधी आपण मंत्र म्हणतो, कधीकधी एखाद्या देवाचं नाव म्हणतो, पण या राधेमध्ये एवढी शक्ती का आहे बरं? बघा, आपण जेव्हा श्रीकृष्णाचं नाव घेतो ना, त्या अगोदर आपण श्रीकृष्णाच्या अगोदर राधा का जोडतो बरं? राधा कृष्ण, कृष्ण राधा असं तुम्ही कधी ऐकलेलं आहे का? कधीही ऐकलेलं नसेल। म्हणजेच या राधा नावामध्ये आहे ना नव्हे तर श्रीकृष्णापेक्षा सुद्धा जास्त शक्ती आहे। आपण कधी कधी म्हणतो ना, बस मेरा नाम ही काफी। तसंच या राधा नावाच्या महिमामध्ये आहे ना तशीच शक्ती आहे, तसाच चमत्कार आहे। आणि आजवर आम्हाला येणाऱ्या दुःखांमध्ये ते तीव्रता कमी करण्याचं काम आहे ना हे राधे राधे नाव करणार आहे। आणि हा महिमा आहे ना सर्वांनी मंत्रमुग्ध करून देणारा आहे। बघा, आपण निरूपणास सुरुवात करूया। एका गावाजवळील एका आश्रमामध्ये संत भागवतजींची साप्ताहिक कथा सांगत होते। तिसऱ्या दिवशी कथा सांगत असताना ते सांगतात की अनेक प्रकारची पापे आहेत ना, ती पापी कृत्य करणाऱ्याला त्या लोकांना अनेक प्रकारच्या नरकातून जावं लागतं। पण एक मार्ग आहे ज्याद्वारे नरकामध्ये जाणं टाळू शकतो। जर कुणी खऱ्या मनानं राधेचं नाव घेत असेल, पूर्ण जीवन त्यांना समर्पित करतो, तो नरकाचा नाही तर तो स्वर्गाचा अधिकारी बनतो। एक सेठजी होते जे दररोज येऊन सत्संग ऐकत होते। एक दिवस सत्संग संपल्यानंतर ते संतांच्या पायाजवळ येतो आणि खूप जोरामध्ये रडू लागतो। तेव्हा संत म्हणतात, अरे सेठजी, तुम्ही का रडत आहात बरं? तुम्ही एवढे का दुःखी आहात बरं? सेठजी रडत रडत म्हणतात की प्रभू, तुमच्या कृपेनं माझ्याकडे सर्व काही आहे, पण माझ्या मनाला एक मोठी चिंता सतावत आहे। तेव्हा संत म्हणतात, कोणती चिंता मला सांगू शकतोस का? मला मग सेठजी म्हणू लागले, आज भागवत कथेस तुम्ही नरकाचं वर्णन केलं आणि ते वर्णन करताना तुम्ही सांगितलं आहे की प्राण्यांना अनेक पापांमुळे नरकाची प्राप्ती होते, परंतु एक उपाय आहे ज्यामुळे नरकात जाण्यापासून वाचता येतं। तर प्रभू, मी तुमच्या आश्रयाला आलो आहे। मी दररोज सत्संग ऐकण्यासाठी येतो। माझ्या मनामध्ये ही श्रद्धा आहे ना, तुमच्या संतांच्या कृपेनं, भगवंताच्या कृपेनं माझेही नक्कीच कल्याण होईल। पण माझा एक लहान भाऊ आहे जो 50 वर्षाचा आहे, पण तो सत्संगालाही जात नाही आणि देवावरही विश्वास ठेवत नाही। तो परमेश्वराचं नावसुद्धा घेत नाही। त्याचं कल्याण कशा प्रकारे होईल बरं? बघा, अनेक प्रश्न घेऊन बघा तो इथे आला होता। मला त्याची खूप काळजी वाटते। बघा, तो शेठजी विचारू लागला। मी त्याला अनेक वेळा समजावून सांगण्याचा प्रयत्न केला की या जगामध्ये कामं तर होतच राहतील, पण त्यासोबत तू देवाचं नामस्मरण तरी करत जा। मग तो म्हणतो, असं केल्यानं काहीही होत नाही आणि तूही ते करू नकोस। मी जितका आस्तिक आहे ना, तितकाच माझा देवावर विश्वास आहे आणि तो तितकाच कट्टर आणि नास्तिक आहे। मग संत म्हणाले, तुम्ही काळजी का करता? एक दिवस त्याचं कल्याण होईल। तेव्हा शेठजी रडत म्हणतात, ए प्रभू, त्याचं कल्याण कधी होईल? तुमच्यासारखे महान पुरुष आमच्या गावात आले आहेत। मला तर तुमच्यावर विश्वास आहे की तुम्हीच त्याचं कल्याण करून जाणार आहात। आता तुम्ही माझ्यावर कृपा करून माझ्या घरी चला आणि त्याच्या तोंडून एकदा तरी श्री राधेचं नाव उच्चारायला लावा। मग सेठजींनी विनंती ऐकून
महाराज म्हणतात, उद्या सत्संग पूर्ण झाल्यानंतर मी तुमच्या घरी येईल आणि त्याला देवाचे ध्यान करायला लावेल. दुसऱ्याच दिवशी सेठजी त्यांच्या घरी आले आणि संतांच्या आगमनाची वाट पाहू लागले. आश्रमामध्ये कथा संपली. आता संत त्याच्या वचनानुसार सेठजींच्या घरी पोचले. घरी पोचताच शेठजींनी संतांचे मोठ्या आदरानं स्वागत केलं. नव्हे तर त्यांचे पाय धुवून सर्व काही त्याला जे शक्य होतं ना त्याच्या परीने तेवढं त्यानं केलं. मग त्यानं त्याच्या भावाला बोलावून सांगू लागले की संतजी आज आपल्या घरी आले आहेत, त्यांचे दर्शन घे. तेव्हा तो आजपासून म्हणू लागला, मला ना संतांना भेटायचं आहे ना देवाला भेटायचं आहे, तुम्हीच त्यांची सेवा करा, त्यांना जेवू घाला. जेव्हा संतांचे त्यांचे शब्द ऐकले ना तेव्हा तो व्यापारी रडून बोलू लागला, बघितलं महाराज, तो तुमच्यासमोर तुमचा अपमान करत आहे. संत म्हणाले, शेठजी तुम्ही काळजी करू नका, सर्व काही ठीक होईल. आता शेठला धीर देत संत बेडरूम खाली उतरले आणि त्याच्या भावाच्या खोलीमध्ये आले आणि त्याच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाले, बरं सांग, आजपर्यंत तू किती कमाई केली आहेस बरं? संतांना इतक्या जवळ पाहून तो म्हणाला, माझ्या खांद्यावरून हात काढा, मी ना संतांवर विश्वास ठेवतो ना कोणत्या देवावर विश्वास ठेवतो. लोक जेवढे श्रद्धावान आहेत ना, मी तितकाच कट्टर नास्तिक आहे. मी देवावर विश्वास ठेवत नाही. तुम्ही माझ्या जवळ का आलात आहात बरं? संत म्हणाले, मी माझं काम करायला आलो आहे. लोकांचं कल्याण करणं हे संतांचं काम आहे. आज मला तुझे कल्याण करायचं काम देण्यात आलं आहे आणि मी ते नक्कीच करेल. तो शेठजी भाऊही खूप कट्टर होता. तो म्हणू लागला की तुम्हाला त्याचाही उद्धार करायचा आहे ते करा, पण माझा उद्धार तुम्ही नाही करू शकणार. संतजी शेठच्या भावाकडे पाहून असले आणि म्हणाले, एकदा राधे राधे म्हणा पाहू. तेव्हा तो शेठचा भाऊ म्हणाला, मी काहीच बोलणार नाही. निस्तब्ध तेथे राहून उभा होता. संत पुन्हा म्हणाले, राधे राधे म्हणा पाहू. तो परत म्हणू लागला, मी ते बोलणार नाही. मग संत पुन्हा म्हणाले, राधे राधे म्हणा. मग शेठजीचा भाऊ म्हणू लागला की मी म्हटलं आहे ना की मी ते बोलणार नाही. मग संत पुन्हा शेठजींकडे आले आणि म्हणाले, आता तुम्ही ही जबाबदारी माझ्यावर सोपवली आहे ना, त्यामुळं आता मी काहीही करेल, तुम्ही त्यात हस्तक्षेप करू नका. तुम्ही सर्व कुटुंबातील सदस्य बाहेर जाऊन बसा. मी तुम्हाला बोलावूपर्यंत कुटुंबातील कोणीही या खोलीत येऊ नये. आता सेठजी बाहेर आले आणि त्याच्या कुटुंबासह बसले. आता फक्त संत आणि शेठजींचा भाऊ खोलीमध्ये होते. संत पुन्हा प्रेमाने म्हणाले, हे भाऊ, एकदा राधे राधे म्हणा. तो म्हणाला, मी तुम्हाला सांगितलं ना की मी अजिबात बोलणार नाही. मी देवावर विश्वास ठेवत नाही. देव कोण आहे ना मला माहीतसुद्धा नाही आणि मला माहिती करून घ्यायचं नाही. देवाच्या शब्दावर मला विश्वास ठेवता येत नाही. मी एक कट्टर नास्तिक आहे. संत पुन्हा त्याला प्रेमाने हसत म्हणाले, तू जेवढा कट्टर नास्तिक आहे ना तेवढा मी कट्टर आस्तिक आहे. जर मी ठरवलं असेल ना की तुमच्या तोंडून राधाचं नाव येईल आणि मी ते ऐकल्यानंतरच जाईल आणि तुम्ही खात्री बाळगा की तुमच्या तोंडून राधाचं नाव नक्कीच येईल. तेव्हा तो म्हणाला, तुम्ही कितीही प्रयत्न केले तरी मी एकदाही नाव घेणार नाही. आता संत महापुरुष हे दयाळू असतात ना, आपण दरवेळेला बघतो, पण त्यांनी फक्त लीला म्हणून काय केलं, त्यांनी त्या सेठच्या भावाचा हात धरला आणि त्याला जोरात हलवू लागले. आता तो व्यापारी 50 वर्षाचा होता आणि म्हातारपण होता. संतही म्हातारे होते, पण संतांमध्ये भक्तीची शक्ती असते ना, त्याने त्याच्या भावाचा हात जोरामध्ये फिरवला. हात फिरवल्यानंतर संत पुन्हा म्हणाले, राधे राधे म्हणा. तो म्हणाला, मी ते बोलणार नाही. आता संतांनी जोरात हात फिरवायला आणि शेठच्या भावाला जमिनीवर ढकललं आणि स्वतःच्या पोटावर बसले. पुन्हा म्हणू लागले, बोला राधे राधे. तो म्हणू लागला, मी ते बोलणार नाही. मग संतांनी त्याचे दोन्ही हात धरले आणि पाय बांधले आणि म्हणू लागले, राधे राधे म्हणा. आता अशा अवस्थेमध्ये तो विचार करू लागला की हा संत मला नक्कीच मारून टाकेल. मग तो कोणत्याही इच्छेशिवाय म्हणाला, राधे राधे.
राधे राधे म्हणतात. संतांनी त्याचे हातपाय सोडले. सत्याला त्याच्या बंधनातून बाहेर काढून येऊन म्हणू लागले की शेठजी तुमचं कल्याण झालं आणि तुमच्या भावाचंही कल्याण झालं. मग शेठजी म्हणाले, आतून खूप मोठे आवाज येत होते. संत म्हणाले, तुम्ही मला असं कामच असं दिलं होतं. तुम्ही म्हणालात ना तो नास्तिक आहे, तो कधीही काही बोलत नाही. आज तुमच्या भावानं राधे राधे हे नाव घेतलेलं आहे, त्याला आशीर्वाद मिळालेला आहे. आता मी जात आहे. उद्यापासून माझी कथा पुन्हा आहे. आता संत त्यांच्या जागी निघून आले. व्यापाऱ्याचा भाऊ जमिनीवरून उठला आणि त्याच्या भावाला म्हणाला, हा कसला संत? तो माझ्याशी भांडायला आला आहे. माझ्या पोटावर बसला आणि म्हणू लागला, जर तू राधे राधे नावाचा जप केला नाही ना तर मी तुझ्यावर असाच बसून राहील. आता त्याचे शब्द ऐकून बघा सर्व हसायला लागले होते आणि हसत हसत देवाचे आभार मानू लागले आणि म्हणाला, हे प्रभू, तुमचे संतही खूप दयाळू आहेत. स्वतः दुःख सहन करून इतरांच्या कल्याणासाठी काम करतात. काही वेळ निघून गेला. 5-6 महिने झाले असतील. अचानक एके दिवशी त्याचा धाकटा भाऊ वारला. शरीराच्या मृत्यूनंतर आत्मा शरीरापासून वेगळा होतो आणि तो आत्मा यमराजाकडे जातो आणि सर्व हिशोब देतो. आता त्या व्यक्तीचं खातं उघडण्यात आलं. यमराज चित्रगुप्ताला म्हणाले, आज ज्या व्यक्तीला आमच्याकडे आणलं आहे ना त्याचा काय हिशोब आहे बरं? कर्माचा हिशोब पाहून चित्रगुप्त म्हणू लागला, हे देवा, त्यानं आयुष्यात कधीही देवाच्या नावाचा उदो केला नाही, ध्यान केलं नाही. त्यानं नेहमी पापच केली आहेत. त्याला थेट नरकामध्ये पाठवलं पाहिजे. आता यमराजाच्या आज्ञेनुसार त्याला नरकामध्ये पाठवलं जात असताना चित्रगुप्त म्हणाला, हे प्रभू, अजून एक गोष्ट आहे. यमराजजी म्हणाले, कोणती गोष्ट बरं? प्रभू, एकदा संतांच्या सल्ल्यानुसार त्यानं राधे या नावाचा उच्चार केला होता. एकदा राधेनं या नाव उच्चारलं. यमराजांनी दूतांना थोडा वेळ थांबायला सांगितलं. याचा हिशोब केला जाईल, त्यानंतरच त्याला नरकामध्ये पाठवलं जाईल. यमराज पुन्हा चित्रगुप्ताला म्हणाले, लवकरच त्याचा हिशोब तपासा आणि त्यानं देवाचं नाव घेतलं का ते शोधा. चित्रगुप्तानं पुन्हा संपूर्ण वृत्तांत पाहिला आणि तो पाहिल्यानंतर म्हणाला, प्रभू, ज्या क्षणी तो एकदा हे नाव उच्चारत असे ना त्या क्षणी त्यानं संतांच्या भीतीनं नाव घेतलं होतं. मनापासून घेतलं नव्हतं, पण एकदा राधेचं नाव घेतलं आहे. मग यमराजांनी त्याचं व्यक्तीला विचारलं की तुला आता राधेच्या नावाचा जप करण्याचं फळ आधी तुला द्यावं की तुला नरकात पाठवावं? मग भक्ताने हात जोडून म्हटलं, हे प्रभू, मला नरकात तर जावंच लागणार आहे. तेव्हा तुम्ही मला हे पहिले एकदा घेतलेल्या राधेच्या नावाचं फळ दिलं ना तर ते खूप बरं होईल. मग तुम्ही मला जिथे पाहिजे ना तिथे मला घेऊन जाऊ शकता. राधेचं नाव एकदा उच्चारल्यानं काही परिणाम होतो हे पाहण्यासाठी यमराजानं त्याचं पुस्तक उघडलं. त्यांनी सर्व पुस्तके उघडली, पण त्याला काहीच परिणाम दिसला नाही. मग ते विचार करू लागले की एकदा राधेचं नाव घेतल्यानं काही परिणाम आहे तो मलाही माहीत नाही. मग त्यांच्या शंका दूर करण्यासाठी तो त्या भक्ताला आपल्यासोबत स्वर्गामध्ये घेऊन जातो. स्वर्गात पोचल्यानंतर यमराज इंद्रदेवाला म्हणाले, हे इंद्रदेव, मला सांगा की एक वेळा राधा नावाचं उच्चार केल्यानं काय फळ मिळतं बरं? मग इंद्रदेवानं खूप प्रयत्न केले, पण त्यालाही काही परिणाम मिळाला नाही. मग सर्व ब्रह्मदेवाकडे एकत्र आले. जेव्हा ब्रह्मदेवांनी त्या सर्वांना पाहिलं ना तेव्हा त्यांनी त्यांना विचारलं की तुम्ही सगळे एकत्र माझ्याकडे आलात, काय काम आहे बरं? आणि तुमच्यासोबत हा मनुष्य कोण आहे? तेव्हा भगवान इंद्र म्हणाले, प्रभू, त्यानं जिवंतपणी फक्त एकदाच राधेचं नाव घेतलं आहे आणि उर्वरित आयुष्य त्यानं फक्त पाप केलेली आहेत. राधेचं नाव जपल्याचं फळ काय आहे ना हे आम्हाला कोणाला माहीत नाही, म्हणून आम्ही तुमच्याकडे आलो आहोत. मग ब्रह्माजींनी देखील खूप प्रयत्न केले ते शोधायचं की राधा नावाचं उच्चारण केल्यानं फळ काय आहे. आता त्यांनाही माहीत नव्हतं. मग ब्रह्मदेव म्हणाले, आपण सर्वांनी त्याला आपल्यासोबत घेऊन भगवान शंकरजींकडे जाऊया.
मग सर्वजण त्याला सोबत घेऊन भगवान शंकरजींकडे गेले. तिथे पोचल्यानंतर सर्वांनी भगवान शंकरांना प्रार्थना केली. म्हटलं, हे महादेव, या माणसानं आयुष्यभर पाप केली आहेत, पण संतांच्या सल्ल्यानं त्यानं फक्त एकदाचं राधेचं नाव घेतलं आहे. आता तुम्हीच सांगा, एकदा राधे नाव उच्चारण्याचा काय फायदा आहे बरं? तेव्हा महादेवांनी खूप प्रयत्न केले, पण त्यांनाही राधा नावाचा महिमा समजून सांगता आला नाही. शंकर म्हणाले की आता आपल्या भगवान श्रीकृष्णांकडे जावं लागेल, कारण फक्त तेच राधा तत्व जाणतात. असा विचार करून सर्व देव भगवान शंकरांसह ते व्यक्तीचा आत्मा घेऊन भगवान श्रीकृष्णांच्या गोलोकामध्ये धामामध्ये पोचले. गोलोक धामामध्ये भगवान श्रीकृष्ण राधासोबत त्यांच्या आसनावर बसले होते. त्या सर्वांना एकत्र पाहून भगवान श्रीकृष्ण सर्व देवतांचा आदर करतात आणि त्यांना आज अचानक येण्याचं कारण विचारतात. मग भगवान शंकरांनी आपले हात जोडून म्हटलं, हे प्रभू, हा माणूस पृथ्वीवर आणला गेला आहे. त्यानं त्याच्या पूर्ण आयुष्यामध्ये खूप पापे केली आहेत, पण फक्त एकदा राधेचं नाव घेतलं आहे. यमराज शोधू शकले नाहीत की एकदा राधेचं नाव घेतल्यानं काय फळ आहे. मग ते याबद्दल माहिती मिळवण्यासाठी याला घेऊन इंद्रदेवांकडे स्वर्गामध्ये होते. नंतर तो स्वर्गमार्गी ब्रह्मलोकामध्ये आले. मग ते ब्रह्मलोकातून माझ्याकडे पोचले. आता मी सर्वांना घेऊन तुमच्याकडे आलो आहे. आता तुम्हीच सांगा, एकदा राधेचं नाव घेण्याचं फळ काय मिळतं बरं? हे संभाषण चालू असताना श्रीकृष्णांजवळ बसलेली राधाराणी जोरात हसायला लागली. मग श्रीकृष्ण म्हणाले, हे राधिका, तू का हसते आहेस बरं? मग राधिका म्हणू लागली, हे प्रभू, हे अजूनही राधा नावाचं महत्त्व समजू शकले नाही. भगवान शंकर म्हणाले, हे देवी, या नावाचा अर्थ काय आहे ते कृपया तुम्ही आम्हाला सांगावं. मग राधिकाजी म्हणाले, महादेव, तुम्हीच विचार करा. या व्यक्तीनं एकदा राधेचं नाव घेतलं होतं. त्यानं एकदा राधेचं नाव घेतल्यानं स्वर्गात जाऊन इंद्रदेवांचं दर्शन केलं, ब्रह्मलोकात जाऊन ब्रह्मदेवाचं दर्शन घेतलं, तुमच्या महादेव लोकामध्ये येऊन त्यानं तुमचं देखील दर्शन घेतलं. आज त्याचा एक वेळ उच्चाराच्या प्रभावामुळं ते तुम्हा सर्वांना आमच्या गोलोकधामामध्ये घेऊन आला आहे. माझ्या आणि श्रीकृष्णाची पूजा करत आहे. यापेक्षा जास्त अजून राधा नावाचं काय फळ असू शकतं बरं? जेव्हा राधाजींनी राधा नावाचं संपूर्ण महत्त्व अशा प्रकारे स्पष्ट केलं ना, तेव्हा यमराज म्हणाले, हे तर खूपच मोठं फळ आहे. जो माणूस नरकात जाणार होता ना, त्यानं एकदा राधा नावाचा उच्चार करून स्वर्ग लोकांची यात्रा पूर्ण केली आणि भगवान श्रीकृष्ण राधाराणी यांच्या चरणी पोचला आहे. यापेक्षा फळ मोठं कोणतं असू शकतं? यापेक्षा अधिक फळदायी काय असू शकतं? मग पुन्हा यमराज म्हणतात, हे प्रभू, मग याला आता नरकात जाण्याची गरज नाही का? श्रीकृष्ण म्हणाले, हे धर्मराज, ज्याला एकदा राधाराणीचं दर्शन झालं ना, तो कधीही नरकात जाऊ शकत नाही. मग तो भक्त जो तिथे राधाराणीचं दर्शन करत असतो, तो म्हणतो, हे माता, मी संतांच्या भीतीनं तुमचे नाव विचारलं होतं, पण जे लोक खऱ्या मनानं तुमचं नाव जपतात त्यांना तर आयुष्यात कधीही भीती वाटणार नाही. ते कधीही नरकाच्या प्रवासाला जाणार नाही. ते थेट तुमच्या चरणी लीन होतील. म्हणजे एवढं महत्त्व आहे ना. एक वेळ राधाराणीचं नाव घेतल्यानं मग खऱ्या मनानं प्रत्येक जण आहे ना राधाराणी म्हणू लागला. आजही आपण वृंदावनामध्ये जेव्हा जातो ना, असं म्हणतात की राधा राधा असे स्वर आपल्या कानामध्ये ऐकू येतात. म्हणून भगवंताचं राधाराणीचं नाव असो, सद्गुरूंचं नाव असो, भोले शंकरांचं नाव असो, श्रीकृष्ण स्वारींचं नाव असो, दत्तगुरूंचं नाव असो, कोणत्याही देवाचं तुम्ही नामस्मरण करा. 21 दिवसाच्या आतमध्ये तुम्हाला सर्व ग्रासलेले रोग असतील, तुम्ही अडकलेली कामं असतील, सर्व आपोआप मार्गी लागतील. म्हणून भगवंताचं नामस्मरण आहे ना, आपण सर्वांनी घेतलंच पाहिजे. हे आपलं कर्तव्यच आहे.
म्हणून सर्वांनी भगवंताचं नामस्मरण करा आणि आपल्या जीवनामध्ये कल्याणकारी जीवन निर्माण करा. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.